एकदा एक भुकेला कोल्हा अन्नाच्या शोधात जंगलात फिरत होता, पण त्याला खाण्यासाठी कुठेच काही मिळत नव्हते. खूप वेळ भटकून तो थकला होता. तेवढ्यात त्याची नजर एका उंच झाडावर बसलेल्या कावड्यावर पडली. कावड्याच्या चोचीत भाकरीचा एक तुकडा होता. तो तुकडा पाहताच कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो तुकडा मिळवण्यासाठी कोल्हा एक शक्कल लढवू लागला. थोडा विचार केल्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. तो झाडाखाली जाऊन उभा राहिला. कोल्हा कावड्याला म्हणाला, "कावडे दादा, तुमचे रूप किती सुंदर आहे. तुमचे काळेभोर पंख खूपच आकर्षक दिसतात. तुमच्या गोड आवाजाबद्दल मी खूप ऐकले आहे. कृपया मला एक गाणे म्हणून दाखवा ना." कोल्ह्याची स्तुती ऐकून कावळा आनंदाने फुलून गेला. कावळा काळा असल्यामुळे इतर पक्षी त्याची फारशी स्तुती करत नसत. त्यामुळे त्याला अनेकदा वाईट वाटत असे. म्हणून कोल्ह्याचे गोड बोलणे ऐकून त्याला खूप आनंद झाला. त्याला वाटले की कोल्हा त्याचे खरे कौतुक करत आहे. म्हणूनच त्याने आनंदाने गाणे गाण्याचे ठरवले. गाणे गाण्यासाठी कावळ्याने तोंड उघडताच त्याच्या चोचीतला भाकरीचा तुकडा खाली पडला. कोल्ह्याने संधी साधून तो तुकडा पटकन उचलला. आपली युक्ती यशस्वी झाल्यामुळे तो खूप आनंदी झाला. तो हसत म्हणाला, "कावळे दादा, गोड बोलणाऱ्या प्रत्येकावर विश्वास ठेवू नये." असे म्हणत तो भाकरीचा तुकडा घेऊन आनंदाने निघून गेला. भाकरीचा तुकडा गमावल्यामुळे कावळ्याला आपली चूक समजली. कोल्ह्याच्या खोट्या स्तुतीला भुलल्याचा त्याला पश्चाताप झाला. त्याने मनाशी निश्चय केला की यापुढे तो खोट्या स्तुतीवर कधीही विश्वास ठेवणार नाही. त्या दिवसापासून तो अधिक शहाणा आणि सावध झाला. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? खोट्या स्तुतीला भुलू नये. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.